मराठी, ते धडक ते धडक. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. उरुणेश्वरपुरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादीकडून प्रचाराला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. आमदार जयंतराव पाटील यांचे शिलेदार खंडेराव जाधव यांच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ झालाय. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय. तर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय शांत बसणार नाही. असा विश्वास प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार खंडेराव जाधव यांनी व्यक्त केलाय. 10 वर्षे या शहरात जो कारभार चाललेला आहे विरोधी पक्ष सत्ताधारी पार्टीनं, तो कारभार अतिशय खराब. आणि 10 वर्ष ही उरुणेश्वरपूर शहर हे चांगलं शहर असताना 1985 सालापासून 2016 पर्यंत या शहराची प्रगती आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला कारभार या शहरात झाला होता. पण मध्ये या 10 वर्षापूर्वी विरोधी बाजूची सत्ता आली, त्यावेळेपासून या शहराचा संपूर्ण आरोग्याचा प्रश्न असो, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असो, या सर्व बाबी अतिशय खराब झालेल्या आहेत. पाणी पुरवठा या शहराचा अतिशय चांगला होता. या शहराचं 6-7 PHचं पाणी होतं. तर या सत्ताधाऱ्यांनी भुयारी गटर योजनेच्या गावात चालू करून त्या पाईपलाईनमधून पाणी, दूषित पाणी आपल्या पाईपलाईनमध्ये येत असल्यामुळे गेली 4 वर्षे या शहराचा आरोग्याचा विषय फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. डेंग्यूसारख्या साथी 12 महिने या शहरात आहेत. नमस्कार, मी खंडेराव जाधव, प्रभाग क्रमांक 3 मधील आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पार्टीचा अधिकृत उमेदवार. आज या ठिकाणी आमच्या पार्टीच्या प्रभाग 3चा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. या निमित्तानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय मलगुंडे दादा, तसंच माझ्याबरोबर असणाऱ्या शुभांगी शेळके वहिनी. खरं तर हा प्रभाग ही जयंत पाटलाचं होम पिच आहे. गेल्या वेळी अपवादानं काही घटना घडल्या, अपवादानं आमची सत्ता गेली, विरोधकांचा नगराध्यक्ष झाला. परंतु या प्रभागात जयंत पाटील साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्याचं एवढं मोठं काम आहे की या ठिकाणी आता तुम्ही जर बघितलं असेल, या ठिकाणी प्रत्येक घरातील एक महिला एक पुरुष या ठिकाणी प्रचारासाठी आलेला आहे. या प्रभागातील विरोधकांना कुठला उमेदवारही मिळत नाही. जो उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिलेला आहे तो उमेदवारांनी 10 पक्ष बदलले. आधी तो शिवसेनेत होता, परत तो उभाटात गेला, उभाटातून परत काही गोष्टी आमच्यावरही चर्चा केल्या, त्याच्या बऱ्याचशा कंडिशन होत्या, त्या काही साहेबांनी मान्य केल्या नाही. साहेब म्हणले प्लेन येत असेल तर येऊन दे, असले उमेदवार उसने आम्हाला नको आहेत. त्यांनी परत जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला, राष्ट्रवादीतून ते परत उभा राहत आहेत. असले उमेदवार, त्यांना उमेदवारी पाहिजे, हे फक्त राजकारणासाठी उभा राहत आहेत, काय पोळी भासते का बघायची. असले उमेदवार 5 वर्षात मागच्या कुठेही दिसले नाही. आणि प्रशासक काळात 4 वर्ष, 9 वर्षात राजारामनगर असेल, निनाईनगर असेल, गणेश कॉलनी असेल, क्रांतीनगर असेल, इथली जे नागरिक आहेत ती त्रस्त झालेले आहेत. राजारामनगर आणि निनाईनगर हे जयंत पाटलाचं होम पिच आहे. म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर राग काढून तिथले बगीचे असतील, तिथले रस्ते असतील, तिथले गार्डन, व्यायामशाळा असतील, शॉपिंग सेंटर असतील, सगळे बंद पाडलेत. इस्लामपुरातल्या 10 गार्डन बंद पाडलेले आहेत.
शॉपिंग सेंटर 40 ते 50 गाळे तसेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे यांनी फक्त स्वार्थासाठी आणि आकसापोटी निवडणूक लढत आहेत. अशा उमेदवाराला ही जनता धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आणि जो उसना उमेदवार आलाय बाहेरून त्याचं डिपॉझिट इथली जनता जप्त करेल एवढंच मी या निमित्तानं सांगतो. मी सौ शुभांगी प्रकाश शेळके. आपल्या आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या स्वप्नातील सुंदर असं इस्लामपूर शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपली सत्ता आणूया. तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढील बटन दाबून 30च्या 30 नगरसेवकांना आणि आदरणीय मलगुंडे दादा यांना नगराध्यक्ष पदासाठी आपण सर्वांनी बहुमताने निवडून द्या हीच मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करते. धन्यवाद. आज आपल्या 3 नंबर प्रभागामध्ये माननीय जयंत पाटील साहेब यांनी दिलेले उमेदवार माननीय खंडेराव जाधव नाना तसेच माझ्या मैत्रीण माननीय शुभांगी शेळके वहिनी हे 2 इथले अधिकृत उमेदवार आहेत जे आता निवडणुकीसाठी उभे राहिले. तसेच माननीय मलगुंडे दादा हे नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले. आज आम्ही आमच्या 3 प्रभागातला प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि ह्या निमित्ताने इथं येणारी प्रत्येक महिला ही साहेबांसाठी आलेली आहे. आमच्यासाठी म्हणण्यापेक्षा माननीय जयंत पाटील साहेबांवरचं प्रेम हे मी सांगण्यापेक्षा इथं जेवढे उपस्थित आहेत ह्या सगळ्या महिला आज सकाळी मी 8ला हा प्रचाराचा नारळ फोडलाय. मोफत मोफत मोफत. नागरिक हो, बाळंतपणाची चिंता सोडा. नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीझर केवळ 15,000 रुपयात. एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी 20 किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम. जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा. उपक्रम मर्यादित कालावधीसाठी. तसेच बांधकाम कामगार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. जिओ मराठी, ते धडक ते